आगामी पालिका निवडणुकांसाठी महायुतीमध्ये बैठकांची मालिका सुरू आहे। फडणवीसांची वर्षावर भाजप मंत्री आणि नेत्यांसोबत चर्चा झाली। भाजपला नंबर 1 करण्यासाठी मेहनत घ्या, फडणवीसांच्या या सूचना आहेत। तर दुसरीकडे आगामी निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। पक्षातील मंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंनी हा कानमंत्र दिलाय। तर एकीकडे राजकीय रणनीतिकार नरेश अरोरा अजितदादांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेत। आगामी निवडणुकांसाठी अरोरांची डिझाइन बॉक्स कंपनी राष्ट्रवादीचं काम करणार का, अशा चर्चा सुरू आहेत। डिझाइन बॉक्सनं राष्ट्रवादीसाठी विधानसभेसाठी काम केलेलं होतं। नंबर 1 साठी मेहनत घ्या, फडणवीसांच्या बैठकीमध्ये या सूचना। तर पक्षातील मंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये शिंदेंनी सुद्धा कानमंत्र दिलेला आहे। निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा, असं शिंदेंनी म्हटलंय। तर दुसरीकडे आगामी निवडणुकांसाठी अरोरा राष्ट्रवादीचं आता काम करणार का, अशा चर्चा सुरू झाल्यात। कारण अरोरा दादांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेत। या सर्व घडामोडींच्या संदर्भात विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। विनायक, आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून महायुतीच्या तीनही पक्षांची तयारी ही सुरू झालेली आहे। रुशाली बरोबर आहे। विधानसभेमध्ये महायुतीला जे यश मिळालं त्यानंतर आता महायुतीतल्या तिन्ही पक्षांचं लक्ष जे लागलेलं आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांकडे लागलेलं आहे। कारण पक्षाचा बेस जो असतो खरा तयार जो प्रत्येक पार्टीचा होतो तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होतो। कारण त्या ठिकाणी स्थानिक पातळीवरचा कार्यकर्ता जो आहे तो जोडला जातो। यासाठी आता सगळेच पक्ष जे आहेत ते तयारी करताना पाहायला मिळत आहेत। भाजपची काल बैठक जी आहे ती पार पडली। त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सगळ्या मंत्र्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्यात की नंबर 1 भाजप कसा राहील याकडे लक्ष द्या। तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा बैठक झाली। त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांना आपल्यात सामील कसं करता येईल आणि आपल्याला जास्त जागा जिंकता कशा येतील या अनुषंगानं पक्षाची तयारी ठेवा, असं एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे। तर दुसरीकडे आपण जर तिसरी बाब जर समोर आणली तर अजितदादा यांच्या पक्षाची सुद्धा तयारी आता सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। विधानसभा निवडणुकीमध्ये नरेश अरोरा यांनी सगळं डिझाईन जे आहे ते पक्षाचं त्यांच्या केलेलं होतं आणि चांगलं यश जे आहे गुलाबी रंग जो आहे तो पक्षासाठी निवडला आणि चांगलं यश राष्ट्रवादी पक्षाला अजितदादांच्या मिळालं होतं। त्यामुळे पुन्हा एकदा त्यांची सुद्धा तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं महायुतीतले हे तिन्ही सत्तेतले प्रमुख पक्ष जे आहेत ते आपापली तयारी करताना पाहायला मिळत आहेत। आणि दुसरीकडे समन्वय सुद्धा साधण्याचा प्रयत्न होतोय। काल समन्वय समितीची सुद्धा बैठक तिन्ही पक्षाच्या झाली। त्यामध्ये कुठेतरी राज्यात एकत्र समन्वय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये साधता येईल का याची सुद्धा चाचपणी काल झालेली आपल्याला पाहायला मिळाली। त्यामुळे सगळ्या घडामोडी जर पाहिल्यात तर तिन्ही पक्षांची वेगवेगळी तयारी जी आहे ती सुद्धा पाहायला मिळते। जर वेळ एक वेगळी लढण्याची आली काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती जर गणितं जुळली नाहीत तर कशी आपली स्वतःची तयारी असणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगानं तिन्ही पक्ष आता तयारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण लोकसभा आणि विधानसभेचं जर चित्र पाहिलं मागील काळात तर मोठ्या प्रमाणात महायुतीमध्ये बंडखोरी जी आहे ती झालेली होती, नाराजी झाली होती। त्यामुळे आता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही नाराजी कशा पद्धतीनं दूर केली जाईल किंवा एकत्र किती ठिकाणी महायुती लढेल यावरती अजूनही प्रश्नचिन्हच आहे। ऋषाली, नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।